नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूयात विस्ताराने. सुरुवातीलाच धक्कादायक बातमी फलटणमधून. फलटणमध्ये महिला डॉक्टरनं आत्महत्या केली. या डॉक्टरनं हातावर सुसाईड नोट लिहून ठेवली. या सुसाईड नोटमध्ये माझ्यावर 4 वेळा अत्याचार झाला असं लिहून ठेवलेलं आहे. पोलीस प्रशासनावर काही गंभीर आरोप केलेत. तर काय गंभीर आरोप केलेले आहेत पाहूयात. पोलीस निरीक्षक गोपाळ बदने यानं माझ्यावर 4 वेळा बलात्कार केला असं या महिला डॉक्टरनं म्हटलंय. पोलीस प्रशांत बनकर यानं मला सतत मानसिक त्रास दिला असंही म्हटलंय. याच्याबद्दल आम्हाला पहिली काहीच माहिती नव्हती, कारण तिने आम्हाला माहिती होऊन दिलंच नाही काहीच. पण तिने एक तिची बहीण आहे मेडिकल डॉक्टर, तिला ती सांगायची वारंवार की माझ्यासोबत असं होतं, डॉक्टरांची पोलिसांचा त्रास, PM करायला मलाच पाठवते, PM असं रिपोर्ट तसा दे करून दबाव टाकते, राजकीय ते करते ते असं ती सांगायची. पण इतकं टोकाचं पावलं इतका छळ तिचा होईल आणि करतील हे आम्हाला माहिती नव्हतं नसलं. गुन्हा दाखल करून जे 2 आरोपींचे नाव आहेत त्याच्यामध्ये एक PSI आहेत, त्यांच्या आरोपीमधून नाव समाविष्ट आहे. त्यांच्या PSIचा निलंबनाचा आदेश SP यांनी निर्गमित केलेला आहे. दोन्ही आरोपींना शोधायला 2 पथक तैनात करण्यात आलेले आहेत. SP यांनी स्वतः विक्टीम आणि त्यांचे नातेवाईकांना भेटून तपास आणि पुढच्या प्रगतीची माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये जे जे पुरावे आहेत ते घेऊन ही तपास चांगल्या प्रकारे करण्यासाठी जे काही शक्य आहे ते सगळं पोलीस खात्यातर्फे SP स्वतः करत आहेत. फलटणची घटना अत्यंत दुर्दैवी आणि मनाला चटका लावणारी अशी घटना आहे की एका डॉक्टरने स्वतःचं आयुष्य त्या ठिकाणी संपवलं. याची माहिती काही वेळापूर्वीच माझ्याकडे आली आणि या संदर्भात साताऱ्याचे SP तोशीजी यांच्याशी माझं बोलणं झालंय. FIR नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. एवढंच नाही, जे आरोपी आहेत त्यांना सुद्धा पकडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एक आरोपी साताऱ्याच्या बाहेर आहे, त्याला पकडण्यासाठी पोलिसांची टीम त्या ठिकाणी गेलेली आहे. ते आपल्या सोबतच्या डॉक्टर सोबत जे काही जिल्हा रुग्णालयामध्ये पोलिसांची जाई असती हिच्या सोबतच अशा पद्धतीने क्रूर पद्धतीने तिला मरायला मजबूर करत असतील तर या बदने आणि बनकर पोलिसाला तातडीने निलंबित केलं पाहिजे. गुन्हा दाखल तर होईलच त्यांच्यावर, परंतु पहिल्यांदा तातडीने घटनेचं गांभीर्य ओळखून त्यांना निलंबित करणं गरजेचं आहे. कारण का जी आत्महत्या केलेली डॉक्टर महिला आहे तिने हातावर लिहिलेलं आहे. एका डॉक्टर महिलेची आत्महत्या ही घटना नुसती दुर्दैवी नाही तर तितकीच चिंतनीय आहे. एका सुशिक्षित डॉक्टर महिलेला आत्महत्येपर्यंतची अगतिक होण्याची वेळ काय येते? डिपार्टमेंटकडून आम्हाला काही अपेक्षा असतात. जर पोलीस खात्याचे अधिकारी ज्यांनी कायदा सुव्यवस्थेची बूज ठेवली पाहिजे ते अधिकारीच जर रक्षक अधिकारी भक्षक होत असतील तर दाद कुणाकडे मागायची? राज्य महिला आयोगाने या घटनेची दखल घेतलेली आहे. यामध्ये दोन्हीही आरोपींवरती BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हे दोन्ही आरोपी फरार असून त्यांच्या तपासासाठी शोध पथक हे रवाना झालेले आहे. अशा पद्धतीच्या घटना खऱ्या अर्थाने समाजामध्ये घडूच नाही यासाठीचा प्रयत्न हा पोलिसांचा असतो. पण रक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या पोलिसांनीच भक्षक म्हणून जर कोणाच्या हत्येला कारणीभूत होत असतील तर अत्यंत दुर्दैवी आहे, संतापजनक आहे. या आरोपींवरती कठोर कारवाई ही होईलच यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करेल. पण खरं डॉक्टरचं आयुष्य जे असतं ते संजीवनी देणं असतं. अशा वेळेला महिला डॉक्टर आत्महत्या करतात ही अत्यंत गंभीर बाब आहे असं मला वाटतं. आणि इतकंच नव्हे तर मी असं म्हणेन की या सगळ्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसामध्ये सातत्याने अनेक महिला डॉक्टर्सनी पण कौटुंबिक हिंसाचारामुळे सुद्धा स्वतःच्या त्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. तर या गंभीर घटनेची दखल सरकारने घ्यावी. फोरेंसिक जांच होगी, सारी टेस्ट होंगे और क्योंकि इसमें मीडिया ट्रायल नहीं करना चाहिए इससे मुझे लगता है. मैं यही कहूंगी कि उस बच्ची को न्याय मिलना चाहिए. एक बच्ची के साथ अगर एक पढ़ी लिखी डॉक्टर जो कितने लोगों की जिंदगी देने का काम करती है उनके साथ ऐसा होता है तो ये बहुत ही अस्वस्थ करने वाली बात है. मुझे विश्वास है कि गृह मंत्रालय, हमारे मुख्यमंत्री उसमें ध्यान देकर उसको न्याय दिलाएंगे. बाकी चीजें तो जैसे जैसे जांच में आगे आती जाएंगी
उस पर पता चलेगा। शायद वहाँ के गार्डियन मिनिस्टर ने भी कहा है कि इसमें जांच करें। तर याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शंभूराज देसाई यांच्या प्रतिक्रिया समोर आल्यात त्या पाहूयात. जर पलटणमध्ये घटना घडली असेल, डॉक्टरने सुसाईड केलं, त्याच्यावर आता सगळी कारवाई झालेली आहे आणि त्या संदर्भात सांगू. मी एवढंच सांगतो जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून की कुणीही कुठल्याही अगदी पोलीस दलातला जरी कोणी त्याच्यामध्ये समावेश त्याचा असला किंवा त्याचा संशय त्याच्याकडे असला तरी त्याला स्पेअर केलं जाणार नाही. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण गुन्हा तर दाखल तातडीने केलाय. एसपीना मी सांगितलेलं आहे की ताबडतोब टीम रवाना करा. त्याप्रमाणे पोलिसांची 4 पथकं आणि लोकल क्राईम ब्रांचचे 1 पथक अशी 5 पथकं या आरोपींना शोधायसाठी या ठिकाणी आपण पाठवलेले आहेत. आणि मला विश्वास आहे की लवकरात लवकर हे आरोपी पकडले जातील.